लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ मोठ्या चुरशीचा ठरला होता। इथून नेमकी कोणती राष्ट्रवादी जिंकेल या संदर्भात अनेक तर्कवितर्क लावले जात होते। अजितदादा पवार शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर त्यांच्या पत्नीला त्यांनी तिथून उमेदवारी दिली होती। म्हणजेच सुनेत्रा पवार या महायुतीच्या अधिकृत उमेदवार होत्या आणि त्यांच्या विरोधात अर्थातच विद्यमान खासदार सुप्रियाताई सुळे या महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत होत्या। आता इथलं समीकरण पाहता ही जागा कुठे ना कुठे अजित पवार गटाकडे जाऊ शकते असंही अनेक ठिकाणी बोललं जात होतं, पण तसे निकाल समोर आले नाहीत आणि अजित पवार गटाला केवळ तटकरे यांच्या रूपाने एकाच जागेवर समाधान मानावं लागलं। आता प्रश्न असा उपस्थित होतो की घरच्या बालेकिल्ल्यात त्यांना यश का मिळवता आलं नाही या संदर्भातही अनेक चर्चा सुरू आहेत। पण या विषयाचा अभ्यास करताना इथले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक यांनी युती धर्मानुसार मित्र पक्षांनी अपेक्षित सोबत दिली नाही असा एक प्रकारचा आरोपच केला असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वाद चिघळण्याची शक्यता दिसते। आता अजित पवार गटाच्या या पराभवामागे खरंच नेमका कोणाचा हात आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। नमस्कार, मी आदिती। बारामती ही शरद पवारांची आहे, पण शरद पवार देशाच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर बारामतीवर पूर्ण लक्ष अजित पवारांचं राहिलेलं दिसतंय। इथले सगळे धागेदोरे त्यांना माहिती आहेत, राजकीय गणित माहिती आहेत, स्थानिक पातळीवरचं राजकारण माहिती आहे, राजकारणातले सगळे डावपेच माहिती आहेत। तसेच असंही बोललं जात आहे की सुप्रिया सुळे यांच्या प्रत्येक विजयामागे अजित पवारच होते। आता असं असूनही स्वतः अजित पवारांना कसा पराभव करू लागू शकतो हा प्रश्न निर्माण होतोच। पण त्यांच्या समर्थकांनी केलेले आरोप लक्षात घेतले तर खरोखरच शिंदे गटाकडून या मतदारसंघातून त्यांना अपेक्षित अशी मदत मिळाली नाहीये असं बोललं जातंय। निवडणूक होण्यापूर्वी शिवतारे यांनी घेतलेली भूमिका आणि नंतर त्यांनी बदललेली भूमिका पाहिली तर त्यांच्या मतदारसंघातून किंवा एकूणच बारामतीतून शिंदे गटाकडून चांगली सोबत मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती। पण वास्तविक स्वरूपात जेव्हा आकडे समोर यायला लागले तेव्हा मात्र अजित पवारांच्या पाठीमागे मित्र पक्ष भक्कमपणे उभा राहिला नाही अशी चर्चा जोर धरायला लागली। अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली स्थानिक पातळीवरची गटबाजी जर आपण लक्षात घेतली तर निश्चितच याचा फटका अजितदादा पवार यांना बसलेला असू शकतो अशी चर्चा आहे। तर बारामतीत संघटन चांगलं असेल, संपर्क चांगला असेल, स्थानिक पातळीवरची पकड मजबूत असेल आणि तरीही पराभव येत असेल तर नक्कीच शंकेला वाव नक्कीच दिसून येतोय असं अनेक ठिकाणी ऐकायला मिळते। आता भारतीय जनता पक्ष विशेष करून एकनाथ शिंदे गट यांच्याकडून आतून छुपी मदत ही सुप्रिया सुळे यांच्या बाजूने कल देणारी होती का असाही प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय आणि या निमित्ताने शिंदे आणि अजितदादा यांच्यात सगळं काही अलबेल राहणार का या संदर्भातही शंका व्यक्त केली जाते। पण या मतदारसंघातून खरोखरच मित्र पक्षांमुळे अजितदादा पवार यांना आपल्या हक्काची जागा गमवावी लागली का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।